चॉकलेट आहे नटेला आपला. तुम्ही बघू शकता प्रॉपर चॉकलेट आहे वरती. आतमध्ये पण प्रॉपर चॉकलेट असतं आपलं. फक्त वरतीच चॉकलेट नसतं. तुम्हाला मी दुसरा अजून एक फ्लेवर दाखवते, ओरिओ वाला. त्याच्यावरती ओरिओ प्रॉपर पीसेस असतात. आतमध्ये पण क्रश करून टाकलेला असतो ओरिओ. मेल्टिंग ब्राउनी आलेली आहे विथ आईस्क्रीम. हा बघा, पुरा मँगो जो आहे ना, यात पुरा मँगोने भरलेला आहे. मँगोचे रिअल पीसेस आहे ते. ओके, नमस्कार मंडळी, मी आहे संकेत शरद वागदरे. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे फूडी मुसाफिर या चॅनलवर. तर आजचा तुम्ही पहिले प्री कट शॉर्ट्स मध्ये बघितलंच असाल, तर मी कुठे आलोय, चीज केक खायला आलेलो आहे, जो की दादर मध्ये आहे. एक छोटासा कार्ड आहे शिवाजी पार्कला. तर त्या तिकडे मी चीज केक ट्राय करायला आलोय. तर मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली कुठे आहे ते. तर हा बघा, हा जो सिग्नल आहे तो आहे शिवाजी पार्कचा, आणि त्याच्या ऑपोजिटच शिवाजी पार्कच्या पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल पंपच्या इथे जी नारळी बाग आहे आपली दादरची, जिकडे नारळी बागचा गेट दिसतोय, त्याच्या बरोबर त्याच लेनला हा एक फूड कार्ट करून एक आहे, बॉम्बे डेझर्टचा. तर चला मग बघूया यांच्याकडे काय कुठल्या कुठल्या व्हरायटीजचे चीज केक आहे. आता मी एक एक टेस्ट करेन, तुम्हाला सांगेन. तर चला मग मित्रांनो, मग आता बघूया की यांच्याकडे कुठले कुठले टाईपचे चीज केक आहे. तर अक्षता आणि जयेश हे चांगले चीज केक इकडे सर्व करतात लोकांना. तर अक्षता, कुठला कुठला चीज केक आहे तुझ्याकडे आज? लोटस बिस्कॉप आहे, ब्लूबेरी आहे, ओरिओ आहे, नटेला चॉकलेट आहे आणि आज आपण मँगो चीज केक आणतोय. ओके, तर हे बघा, आता सध्या सकाळपासून दुपारी 4ला चालू झालंय. त्यांचा स्टॉक आता खाली झालेला आहे, तर तिने अजून स्टॉक मागवलेला आहे. तर बघू शकाल की स्टॉक नाही राहत आहे, म्हणजे टेस्ट अँड क्वालिटी खूप चांगली आहे. तर मी पण एक एक टेस्ट करीन ज्यावेळेस आता न्यू स्टॉक रिलोड होईल, तर त्यावेळेस मी स्वतः ट्राय करेन एक एक. तर तुम्हाला कुठला रिकमेंडेड करशील? तर आता तिने रिकमेंड केलंय मला ब्राउनी विथ आईस्क्रीम. ओके, ब्राउनी विथ आईस्क्रीम तिने रिकमेंड केलेलं आहे अक्षताने. मेल्टिंग ब्राउनी आलेली आहे विथ आईस्क्रीम. हा बघा, बघू शकाल तुम्ही, प्रॉपर मेल्ट झालेला आहे. प्रॉपर मेल्टिंग ब्राउनी आहे आणि विथ आईस्क्रीम. आता ती प्रॉपर आईस्क्रीम टाकते त्याच्यावर. वा, तरी बघा, प्रॉपर ब्राउनी विथ आईस्क्रीम. हे जे बघाल प्रॉपर मेल्ट झालेली आहे. तर मी थोडा टेस्ट करतो याचा, फर्स्ट बाईट. त्याचा जो बाईट आहे, हा बघा. नाईस. प्रॉपर चॉकलेटचा फ्लेवर आहे, पण एकदम पुरा बोलतात ना, डायरेक्ट डार्क चॉकलेट नाही, जो की लोकांना पण आवडेल विथ आईस्क्रीम. आणि त्याच्यावरचं जे चॉकलेट आहे ते प्रॉपर मेल्ट झालेलं आहे आणि सॉफ्ट आहे एकदम. तर तुम्ही कुठली ब्राउनी बघाल असं खायला जाल, ती खाताना अशी थोडी घशाला अडकून जाते, ती डायरेक्ट आतमध्ये जाते. नाईस, यू मस्ट ट्राय. आणि याचा रेट मी टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये, कितीला आहे ब्राउनी, कितीची आहे ही? 90. ही 90 रुपीजची ब्राउनी आहे, जी काय वर्थ आहे. प्रॉपर टेस्ट लागते आणि असं एकदम बोलतात ना, एकदम प्रॉपर जी एकदम खाल्ल्यावर सॉफ्टनेस जी येते आपल्याला आणि मेल्ट होऊन जाते, प्रॉपरली मेल्ट होते ती माउथ मध्ये. आता दुसरा, आता आपण हळूहळू एक एक ट्राय करू, त्याचे अजून काही फ्लेवर्स येत आहेत. आता स्टॉक पूर्ण लोड होतोय परत, बट मोस्टली स्टॉक लोड होता होताच काही आयटम्स विकले गेले. ब्लूबेरी चीज केक संपलेला आहे, जो की मला ट्राय करायला मिळणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकाल, हा जो आहे तो चॉकलेट चीज केक आहे. हा जो आहे मँगो, आता नवीनच लॉन्च झाला सीजनल, तर तुम्ही मँगो ट्राय करायला नक्की वा. सेकंड आहे ओरिओ.
ओरिओ आणि लोटस हा. बिस्कॉप करून आणि बाकी पेस्ट्रीज पण इकडे अवेलेबल आहे. पेस्ट्रीज, कप केक, इकडे आता सेल होत चाललेला आहे. प्रत्येक जण येऊन काय ना काय घेऊन जाते. तर आता मला लवकरच ट्राय करायला पाहिजे, नाहीतर जे आयटम्स आहेत ते पण जातील. आता आपला फायनली स्टॉक अपलोड करून झालाय, स्टॉक केलेला आहे. पण नाईलाजाने बोलत नाही, एक तो ब्लूबेरी चीज केक होता ट्राय करायचा, तो पण सेल झालेला आहे पूर्ण. झालेला आहे. जो परत मागवलेला तो पण विकला गेलाय. तर आता बघूया आपल्याला काय काय ट्राय करायला मिळते. तर तू माझ्यासाठी कुठला तरी कमेंट करशील. कोणता चीज केक मँगो न्यू फ्लेवर आला आहे. ओके, मँगो चीज केक आहे. मँगो रिअल केक नवीन पीसेस आहेत मँगोचे. रिअल पीसेस मँगो येतात. चीज केक दे ना हा वाला. मँगो मध्ये रिअल चीज केक, रिअल पीसेस आहेत त्याला ऍडेड केलेले. हा, दाखवते तुम्हाला. ओ वाव, तुम्ही बघाल सगळं प्रॉपर मँगोचे रिअल पीसेस आहेत त्यात. तर सीझनल आंब्याचा सीझन चालू होतोय, तर तुम्ही नक्की इकडे या आणि हा जो मँगो चीज केक आहे तो नक्की ट्राय करा, है ना. आणि मोस्टली चीज केक मध्ये आणि काय बोलतो आपलं चीज केक आहे आणि नॉर्मल केक मध्ये फरक काय आहे, की चीज केक जो असतो तो प्रॉपर बोलतो ना क्रीमने बनलेला असतो, त्यात नो बेकिंग असते आणि नो एग, बरोबर, आणि त्यात मैदा सुद्धा काही नसतो. आणि नॉर्मल केक जो आहे राईट, तर त्यात आपला थोडासा मैदा असतो, एग काही यूज करतात आणि एगलेस पण, बरोबर. आता मला एक सांग की जेव्हा तू आज चालू केला बिझनेस, तर राईट आयडियाज काय काय होते तुझ्याकडे? काहीतरी न्यू ट्राय करायचं. डेझर्ट पेस्ट्री केक नॉर्मल खाऊन लोक आता कंटाळलेले आहेत. तर तिने सांगितल्याप्रमाणे तर मी हा पहिला मँगो चीज केक ट्राय करणार आहे. तर बघूया आपण कसा लागतो. त्याला आता ओपन करतो मी. स्पून ओपन करून बघा इकडे पुरा मँगो जो आहे ना, यात पुरा मँगोने भरलेला आहे. मँगोचे रिअल पीसेस आहे ते. ओके, मँगोचा बघू शकता तुम्ही. तर मी हा ट्राय करणार आहे. ट्राय करून सांगतोच नक्की की कसा लागतो. प्रॉपर हा प्रॉपर ट्राय केला मी. मेल्ट होतो पटकन. जो मँगोचा फ्लेवर आहे ना आपला प्रॉपर, जो हापूस आंब्याचा जसा लागतो तसा फ्लेवर लागत आहे. आणि प्रॉपर बघाल ना की हा जो क्रीम आहे ही चीज क्रीम, हे बघा त्याचे गोळे नाही धरत आहे. हा जो आहे ना गोळे नाही धरत आहे त्याचे, त्याचा प्रॉपर एकदम फ्लेवर लागतोय. काही ठिकाणी असं बोलतात ना, जो चीज क्रीम जी यूज केलेली असते त्यात थोडेसे गोळे धरतात, म्हणजे याला जरा पण गोळा नाही धरत आहे. चला, आणि चीज केक आणि नॉर्मल केक मध्ये जो फरक असतो तो हाच असतो. चीज केक मध्ये मैदा अं, मैदा किंवा एग हे यूज नाही केले जात. त्यात प्रॉपर क्रीम आणि त्याला बेक पण नाही केला जात. त्यात प्रॉपर क्रीम यूज केला जातो, परत कुकीज यूज केले जातात. माझ्या व्यतिरिक्त अक्षरा तुम्हाला एक्सप्लेन करेल चीज केकची काय प्रोसेस असते बनवायची. ह्याचा बेस असतो तो कुकी आणि बटर पासून बनवला जातो. बेसिकली चीज केक हा मोस्टली अंड्यापासून बनवला जातो असं बोलतात. पण आपल्याकडे विदाउट एग असतो आणि फ्रेशली मेड, डेलीच्या डेली फ्रेशली मेड बनवला जातो. ह्याच्यात जिलेटिन वगैरे काही प्रकार नसतो कधीच यूज केलेला. तुम्ही एकदा ट्राय करू शकता. सॉफ्टनेस त्याचा, त्याची क्रीमीनेस ओनली व्हिप क्रीम पासून कधीही चीज केक बनवलेला जात नाही. तर बघा, मी पण आता खातोय, जे सेकंड बाईट पण घेतोय प्रॉपर. आणि ते खालचे जे कुकीज आहे ना, ते कुकीज पण असे प्रॉपर बोलतात ना, ते कडक नाही. तर कुकीजचा जो हा लेअर आहे खालचा, बघाल खालचा जो कुकीजचा जो लेअर आहे, हा बघाल तो कुकीजचा लेअर पण आहे ना, म्हणजे एकदम प्रॉपर असा कडक नाही लागत आहे मला. तुम्ही खाल्लं ना, प्रॉपर लागतंय. त्यामुळे तुम्ही एक, आणि याची रेट, याचा प्राइस काय? त्याचं 180 आहे. 180 रुपीजला हा एक न्यू सीझन मँगो फ्लेवर लॉन्च केलाय तिने. आजच झाल्याने मी पहिला टेस्ट करतोय. तुम्ही हा पण ट्राय करू शकता. तर बेसिकली प्रॉपर व्यवस्थित मेल्ट होते आणि जास्त जर तुम्ही थंड करून खाल तर खूपच अजूनच मजा येईल. हो. काय तो शील्ड केला तरी तो मेल्टेडच लागणार. प्रॉपर सॉफ्टनेस येणार त्याच्यामध्ये. तो ठीक होणार नाही. प्रॉपर चांगला सॉफ्टच राहणार.
ओके, तर आम्ही ट्राय केलेला आहे. तर तुम्ही बघाल की इकडे पुढे वरती मँगोचा फ्लेवर आहे, नंतर मध्ये क्रीम आहे आणि नंतर इकडे थोडेसे कुकीज यूज केलेले आहे. तर हा लोटस बिस्कॉफ आहे, जो मला अक्षदानी सेकंड रिकमेंड केलाय. तर मोस्टली ती मला बोलत होती की सगळेच ट्राय कर, तर मी नाही करू शकत सगळेच ट्राय, कारण का मला वर्कआउट पण करायचं आहे घरी जाऊन नंतर. तर मी बिस्कॉफ घेतलाय. त्या बिस्कॉफ मध्ये पण तुम्ही बघाल तर प्रॉपर जे लेयर्स आहेत, तिन्ही लेयर्स आहेत प्रॉपर. क्रीम आहे मध्ये, नंतरला जो बेस आहे तो तिकडे तिने कुकीजनी बनवलेला आहे. आता आता हा जो आहे ना, तो आपला चीज केक, तो मी आता खाईल त्यावेळेस मला कळेल की कसा लागतोय. तुम्हाला पण जर याची टेस्ट माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही इकडे नक्की या आणि ट्राय करा. तर मी हा ओपन करतो. वाव, ज्याचे स्प्रेड आहे आणि लोटस बिस्कॉफचं बिस्किट आहे आपलं. हे काय थोडं लोटस बिस्कॉफचं स्प्रेड आहे आणि लोटस बिस्कॉफचं बिस्किट आहे प्रॉपर ह्याच्यावरती टॉपिंगला. हे बघू शकाल तुम्ही प्रॉपर असं. आतमध्ये पण आपण स्प्रेड प्रॉपर यूज करतो त्याचं. हम्म. नाईस. त्यांना खूप गोड खायची आवड आहे, त्यांच्यासाठी हा खरोखर चांगला स्पॉट आहे खाण्यासाठी. ओके, तर मोस्टली हा जो प्रॉपर ह्यात पण आहे ना, प्रॉपर असे बिस्कॉपचा जो हे आहे फ्लेवर, तो मला लागलाय. आणि असं पण नाही की जेव्हा मी मँगो खात होतो तर त्यात पण मला मँगोचा जो फ्लेवर आहे, मँगोची जी टेस्ट आहे ती मला जाणवली. आणि यात पण जी बिस्कॉपची जी टेस्ट आहे, बिस्किट प्रॉपर वे वरती क्रश केलेलं आहे तिने, आणि खाली जो लेअर जो बनवलाय त्याचा पण मला प्रॉपर फ्लेवर येतोय. असं नाही की बाबा की तो बिस्कॉफ आहे तर नावासाठी बिस्कॉफ आहे, तो ऍक्च्युअल बिस्कॉफचा स्प्रेड स्प्रेड यूज केलेला आहे. तर त्यामुळे तो फ्लेवर पण असा, जो अरोमा असतो त्याचा, तो प्रॉपरली येतोय. नाईस. हा पण एक मस्त आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता. आणि बाकी मी तुम्हाला शॉर्ट्स मध्ये मी दाखवतो की कुठले कुठले काय काय असते. ओके, तर आता स्टॉक लोड कम्प्लीट झालेला आहे, तर अक्षता आपल्याला सांगेल की कुठले कुठले आयटम्स आहेत तिच्याकडे. हा हेझलनट चॉकलेट आहे नटेला आपला. तुम्ही बघू शकता प्रॉपर चॉकलेट आहे वरती. आतमध्ये पण प्रॉपर चॉकलेट असतं आपलं, फक्त वरतीच चॉकलेट नसतं. तुम्हाला मी दुसरा अजून एक फ्लेवर दाखवते, ओरिओ वाला. त्याच्यावरती ओरिओ प्रॉपर पीसेस असतात, आतमध्ये पण क्रश करून टाकलेला असतो ओरिओ. हा लोटस आहे आपला, प्रॉपर त्याच्या आतमध्ये स्प्रेड आणि बिस्किट आहे. आतमध्ये पण प्रॉपर स्प्रेड यूज केला जातो आपला. हा रिअल मँगो आजच लॉन्च झालेला आहे, त्याच्यावरती रिअल पीसेस आहेत मँगोचे. आतमध्ये पण फ्लेवर क्रश असतो आपला मँगोचा. तर बघितलं मित्रांनो, ते वेगळे वेगळे आहेत. आणि ते अजून चीज केकच्या व्यतिरिक्त अजून तुझ्याकडे कुठले कुठले आयटम्स आहेत? मूज आहे, चॉकलेट मूज आहे, सॅलेडोरा आहे. सॅलेडोरा हे गोवन डेझर्ट आहे. कपकेक्स आहेत. कपकेक्स नॉर्मल फ्रोस्टिंग, आपली नुसती क्रीमची फ्रोस्टिंग नसते, त्याच्याबरोबर व्हाईट चॉकलेट पण यूज केला जातो आपलं. हे चोको चिप्स पेस्ट्री आहे. देन ब्राउनी आहे, चोको चिप्स, प्लेन हेझलनट अशा ब्राउनी आहेत. तर तर मला एक सांग की जर तुझ्याकडे कोणी बर्थडे पार्टीची वगैरे ऑर्डर दिली किंवा कुठेही असं बोलतात ना इव्हेंट असेल, तर तिकडे तुम्ही डिलिव्हरी करता का? हो, 2 दिवस आधी आम्हाला ऑर्डर द्यावी लागेल. तुम्हाला तुम्हाला कसं हवंय तसं, ऍज अ कस्टमाइज कसं हवं आहे तसं भेटून जाईल. आणि टाइमलाईन वगैरे काय की समजा मिनिमम 2 days तरी बिफोर. आणि क्वांटिटी किती तुम्हाला लागते काय असं? क्वांटिटी तुमच्यावरती, मिनिमम 50 पासून कसं तुम्हाला हवं तसं पार्टीमध्ये. ओके, क्वांटिटीचं हे इश्यू नाहीये काही. तर क्वांटिटीचे पण काही इश्यू नाही, तर ते तुम्हाला डिलिव्हरी देतील तुमच्याकडे. बर्थडे पार्टीज किंवा कुठल्याही इव्हेंटला कप केक्स किंवा ब्राउनीज किंवा चीज केक हवे असेल तर ते तुम्हाला पोहोचवतील. ओके, तर मी ते
हे चीज केक दोन्ही ट्राय करून झालोय, मँगो आणि हा लोटस बिस्कॉफ. तर मला तर आवडले, तर तुम्ही नक्की या, या स्टॉलला जरा एक व्हिजिट द्या, ट्राय करा. आणि ज्यावेळेस थोडं अजून चिल्ड असेल ना, तर त्यावेळेस जास्त मजा येते हो. खायला. ओके, खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून आणि भेटून, आणि खूप चांगलं वाटलं मला सुद्धा. तुमचे टेस्ट, बोलतात ना युनिक टेस्ट आणि एक युनिक प्रकार ट्राय केला मी. तर तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि नक्कीच या स्टॉलला तुम्ही जर शिवाजी पार्कला आलात तुमच्या फॅमिली सोबत किंवा मुलांसोबत किंवा तुमच्या लव्ड वन सोबत, या नक्की इकडे येऊन एक व्हिजिट द्या अक्षताला. तर तिचा बिहेवियर पण खूप चांगला आहे. ती तुम्हाला राईट सजेस्ट पण करेल की तुम्हाला कुठल्या टाईपचं स्वीटनेस खायचं आहे. ओके, लाईक कुठल्या टाईपचं किती लिमिट प्रमाणे तुम्हाला स्वीट चीज केक खायचं आहे, ती तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. बरोबर ना? आणि तिकडे जयेश पण असतो तिच्यासोबत. जयेश बेसिकली अक्षताचा हजबंड आहे, तो तिला खूप सपोर्ट करतो बिझनेस साठी. नक्की विजिट करा. आपलं शॉपचं नाव आहे मुंबई डेझर्ट. मुंबई डेझर्ट. आणि टायमिंग काय असतो तुमच्या इकडे चालू? 4:30 ते 10:30. 4:30 ते 10:30 ना? 4:30 ते 10:30 मध्ये. आणि काय लवकर स्टॉक संपतो की काय? हा, लगेच म्हणजे एक 7-8 पर्यंत स्टॉक खाली होऊन जातो. परत स्टॉक रिलोड करावा लागतो. हा. त्यामुळे लवकरात लवकर आले की ना तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी टेस्ट करायला भेटतील. हा, कारण का मी पण ज्यावेळेस आलो त्यावेळेस स्टॉक संपलेला अर्धा, तर त्यांनी तो बोलतात ना स्टॉक जो आहे पुन्हा एकदा तो रिलोड केला आणि त्यानंतर आम्ही चालू केलं आपलं ब्लॉगिंग. थँक्यू. तर मित्रांनो, हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.